अंबानींच्या कंपन्यांवर छापेमारी सुरूच आहे। ईडीची सलग तिसऱ्या दिवशी ही कारवाई होत आहे। अनेक दस्तऐवज, संगणकीय उपकरणे जप्त करण्यात आलेली आहेत। अनिल अंबानींच्या कंपन्यांवर छापेमारी सुरूच आहे। ईडीकडून सलग तिसऱ्या दिवशी ही कारवाई होते। मुंबईतील 35 पेक्षा जास्त ठिकाणी शोध सुरू आहे। सूत्रांकडून माहिती समोर येते। अनिल अंबानींच्या मालकीच्या समूह कंपन्यांनी 2017 ते 2019 या कालावधीत येस बँकेकडून साधारण 3000 रुपयांचे कर्ज घेतले होते। छापेमारी सुरूच आहे। अनेक ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यांदरम्यान अनेक दस्तऐवज आणि संगणकीय उपकरणे या ठिकाणी ईडीकडून आता जप्त करण्यात आलेले आहेत। 3000 कोटी रुपयांच्या बँकेच्या कर्जाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण आणि कोट्यवधी रुपयांच्या वित्तीय अनियमिततांचे आरोप याची चौकशी करण्यासाठी ईडीने 24 जुलैला अनिल अंबानी यांच्या मालकीच्या कंपन्यांविरोधात छाप्यांची कारवाई सुरू केली आहे। मुंबईतील 35 पेक्षा जास्त ठिकाणी शोध घेतला जात आहे अशी माहिती सूत्रांकडून समोर येते। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, अनिल अंबानींच्या कंपन्यांवर छापेमारी ही सुरूच आहे। सलग तिसऱ्या दिवशी ही कारवाई आता ईडीकडून सुरू आहे। नक्कीच, खरं तर तिसरा दिवस आहे। छापेमारी अद्यापही सुरू आहे। दिवस रात्र चौकशी केली जाताना पाहायला मिळते। जवळपास मुंबईतली त्यांची 36 कार्यालये आहेत आणि या 36 कार्यालयांवर ही छापेमारी सुरू आहे। काही 3000 कोटी रुपयांचं त्यांनी कर्ज घेतलेलं होतं आणि हे कर्ज साधारण 2017 ते 2019 या काळामध्ये त्यांनी घेतलेलं होतं आणि हे कर्ज घेतल्यानंतर इथेच आर्थिक फसवणूक जी आहे ती केले असं आरोप जो आहे तो देखील केला जातोय आणि त्याचमुळे ईडीने त्यांच्या 36 कार्यालयांवर छापे टाकले। त्यानंतर काही दस्तऐवज आणि संगणकीय उपकरणं जी आहेत ती देखील जप्त केलेली आहेत। यामध्ये आणखीन काही विशेष माहिती मिळते का हे बघण्याचं काम जे आहे ते सध्या ईडीचं सुरू आहे। नेमके हे पैसे कुठे वापरले गेले, कशा पद्धतीने त्याचा अपव्यय करण्यात आला, कुठल्या कंपन्यांनी याचा वापर केलाय अनिल अंबानीच्या, या सगळ्याचा आता शोध जो आहे तो ईडी घेते। 24 तास खरं तर ही चौकशी सुरुवातीला सुरू राहणार असं सांगितलं होतं, मात्र त्यानंतर आता बघितलं तर 3 दिवस उलटून गेलेत आणि अजूनही त्यांची ही चौकशी जी आहे ती सुरू आहे। त्यामुळे नेमकं यातून काय ईडीच्या हाती लागणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।